नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। 3,000 रुपये ही रक्कम मोठी वाटत नसली तरी राज्यातील लाखो महिलांसाठी सध्या 3,000 रुपयांची प्रतीक्षा आहे। कारण जुलैचा हप्ता रखडलेला असतानाच आता जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्र मिळणार का याची चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 2 हप्ते एकत्र देण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचं समोर आलंय। मात्र इथे सर्वात मोठा प्रश्न आहे, ही केवळ शक्यता आहे की खरंच 3,000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत? कारण अद्याप सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सुमारे 1,66,00,000 महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते। साधारणपणे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हप्ता जमा होण्याची अपेक्षा असते। मात्र ऑगस्टचा अर्धा महिना उलटला तरी जुलैचा हप्ता अद्याप खात्यावर जमा झालेला नाही। त्यामुळे आता 2 शक्यता चर्चेत आहेत। एक म्हणजे जुलैचा हप्ता स्वतंत्रपणे जमा होईल आणि दुसरी म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र म्हणजेच 3,000 रुपये खात्यावर जमा केले जातील। रक्षाबंधन 28 ऑगस्टला असल्याने महिलांना 2 हप्ते एकत्र देण्याच्या पर्यायावर सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती समोर आली। पण लक्षात घ्या, अधिकाऱ्याने दिलेली माहिती म्हणजे सरकारची अधिकृत घोषणा नाही। त्यामुळे महिलांनी 3,000 रुपये खात्यावर जमा झाल्याची अधिकृत माहिती येईपर्यंत केवळ चर्चेवर विश्वास ठेवणं योग्य ठरणार नाही। दरम्यान या योजनेच्या लाभार्थी संख्येतही मोठा बदल झालाय। सुरुवातीला राज्यभरातील 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळत होता। मात्र फेब्रुवारी 2025 पासून पात्रतेच्या निकषानुसार पडताळणी सुरू करण्यात आली। या पडताळणीनंतर मोठ्या संख्येने लाभार्थी अपात्र ठरले आणि 80 लाखाहून अधिक महिलांचा लाभ बंद झाल्याची माहिती आहे। म्हणजेच आता सरकारसमोर केवळ हप्ता देण्याचाच प्रश्न नाही, तर पात्र लाभार्थी कोण आणि अपात्र कोण याची पडताळणी करून निधी योग्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हानही आहे। आता जुलैचा हप्ता कधी येणार, ऑगस्टचा हप्ता वेगळा मिळणार की दोन्ही हप्ते एकत्र 3,000 रुपये जमा होणार, याचं उत्तर सरकारच्या अधिकृत घोषणेतूनच स्पष्ट होणार आहे। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बहिणींना सरकारकडून 3,000 रुपयाची भेट मिळणार का याकडे राज्यातील लाखो महिलांचं लक्ष लागलंय। चर्चा मोठी आहे, अपेक्षाही मोठी आहे। आता प्रतीक्षा फक्त सरकारच्या अधिकृत निर्णयाची। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।